कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा ए काय झालं रे शेनू? बाबा आई आत यायला तयारच नाहीये। असं काय करते ही बाई? बाबा मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकतच नाही, ती तिथेच बसून आहे। श्रीनू, तुझा माझा ह्या घराशी संबंध लालीमुळे आलाय। आता लालीच या घरात राहत नसेल तर आपण तरी कसं राहायचं या घरात? चल चल आपण जाऊया। बाबा पण श्रीनू, अरे इथे राहण्याची, इथल्या लोकांच्या नजरेला नजर मिळवण्याची सुद्धा लाज वाटते रे मला। मला नाही राहवत आहे। चल चल आपण जाऊया प्लीज, चल। भाऊ पण कुठे जाणार? कुठेही जाऊ, कसंही राहू श्रीनू, चल जाऊया। पण दुसरा काहीच ऑप्शन नाहीये का? दुसरा काय ऑप्शन राहिलाय? ठीक आहे, जाऊया आपण। आपण त्याआधी मला माझं एक काम पूर्ण करायचंय। आलो मी। दादा मामा, आईकडून खूप मोठी चूक झाली, पण मी माफी मागतो। तिच्यावर असा राग नको धरूस ना मामा। अरे क्षणिक मोहाच्या आहारी जाऊन तिने हे सगळं केलं, तिच्याकडनं चूक झाली, पण ती सुद्धा एक आईच आहे ना। माझ्यावरच्या मायेपोटी तिने हे पाऊल उचललं, मग खरं तर यात माझीच चूक आहे ना। मी तिची समजूत काढण्यात कुठेतरी कमी पडलो मामा। पण मला काही नको आहे, मला ही जमीन पैसा काही नको, मला फक्त तुम्ही हवे आहात। आईचे आईसाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद केले, मग मी आणि बाबा इथे कसे राहणार? मी तिला असं वाऱ्यावर नाही ना सोडू शकत, म्हणून जाण्याआधी तुझा आशीर्वाद घ्यायला आलोय दादा मामा। दादा मामा, मी तुला वचन देतो, आईने केलेली चूक मी सुधारेन। दिवस रात्र मेहनत करेन, कष्ट करेन, पण आपली गेलेली जमीन परत मिळवेन। तू फक्त तुझा आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेव। आयुष्यात किती मोठं संकट येऊ दे, किती मोठं आव्हान येऊ दे, पण मी ते पुरं करेन। फक्त तुझा हात माग। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।